ब्रेक नंतर सलाम महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। पण आपल्याला माहिती आहे की आज गेली अनेक वर्ष आपण नागाची मनोभावे पूजा करतोय, पण तरी सुद्धा सापाबद्दलची भीती काही लोकांची कमी झालेली नाहीये। आज सलाम महाराष्ट्रामध्ये आपण पाहणार आहोत अशाच एका सर्प मित्राला भेटणार आहोत। मनीष पिंपळे गेली 11 वर्ष सापांबरोबर काम करतो आणि आमचे रिपोर्टर सचिन मराठे त्याच्याबरोबर आहे, जे आपल्याला सापांबद्दल आणि त्याच्या स्वभावाबद्दल काही गमती जमती सांगणार आहे। बरोबर आहे। आपल्याला जेव्हा आपण साप म्हणतो तेव्हा आपल्याला खूप भीती वाटते आणि मनीष तर गेले 11 वर्ष सापांबरोबर काम करतोय। सो बेसिकली मला सांग मनीष की आपण म्हटलं साप की आपण घाबरतो खूप, तर काय स्वभाव आहे सापाचा? खरंच घाबरण्याचं काही कारण आहे का? नाही, घाबरण्याचं असं कारण नाही। साप अतिशय भित्रा असतो, डूक धरणं त्याचा स्वभाव नसतो। तो आपल्यापासून जेवढा लांब शक्यतो राहण्यासाठी पाहत असतो। उंदीर आपल्या आजूबाजूला असल्या कारणाने तो आपल्या जवळ येतो, तो उंदरांसाठी येतो। त्यांनी कोणी माणसाला त्रास द्यायसाठी कधी येत नाही। अच्छा, पण मला सांग आता तुझ्या हातात जो साप आहे तो विषारी आहे का बिनविषारी, आणि त्याच्याबद्दल थोडं सांग। आता माझ्या हातात जो साप आहे तो बिनविषारी साप आहे, 9 फुटापर्यंत वाढतो। उंदीर हे त्याचं खाद्य आहे आणि शेतकऱ्याचा मित्र सुद्धा म्हणतात, कारण शेतातले बरेचसे उंदीर हा फस्त करतो। जे वर्षाकाठी आपल्याकडे एक उंदराची जोडी 888 उंदरांची पैदास होते, ती त्यात कंट्रोल आणण्यामध्ये याची बरंच मदत होते। ओके, पण मग ह्याचं नाव काय आहे? हा धामण, याला इंग्लिशमध्ये रॅट स्नेक म्हणतात। ओके, म्हणजे रॅट खातो म्हणून धामण म्हणतात। पण मला सांग, जेव्हा आपल्याला एखाद्या वेळी जाता येता जेव्हा साप दिसतो किंवा तेव्हा खूप आपण घाबरतो, इधर स्वतः आरडाओरडा करतो, त्या सापाला पण मारायचा प्रयत्न करतो। तर अशा वेळी आयडियली कसं वागलं पाहिजे, म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला पण कमी नुकसान होईल आणि साप देखील त्याचा जीव वाचेल? साप एखादा समजा आपल्याला गल्लीत वगैरे कुठे दिसला तर प्रथम त्याने एका माणसाने त्याच्यावर लक्ष ठेवावं। और फायर ब्रिगेड, पोलीस स्टेशन या ठिकाणी बरेचसे सर्पमित्रांचे नंबर्स असतात, तिथे कॉन्टॅक्ट करून कोणीतरी सर्पमित्र नक्कीच तिकडे येईल। आणि समजा अदरवाईज तेही नाही घडलं तर एक काठी घेऊन, त्याला समजा आसपास जंगल असेल तर तिकडे काठी घेऊन सुद्धा तुम्हाला तो सरळ भिरकवता येईल। अच्छा, ओके। पण मला सांग की तू जे आता 11 वर्षाचा सापांचा अभ्यास करतोयस, काय आहे सापाची वैशिष्ट्य? किंवा एक साप म्हणून आपण म्हणतो की एखाद्या मनुष्याची अशी सवय आहे, स्वभाव आहे, तर सापांच्या काय सवयी असतात इंटरेस्टिंग? सापांच्या आता म्हणाल तर रागवण्याच्या वेगवेगळ्या सवयी आहेत। काही साप गळा फुगवतात रागवल्यावरती। धामण, आता ही धामण जशी साप आहे, ही आता जरा चिडली तर ही गळा फुगेल, मग त्याप्रमाणे हाताळावं लागतं। काही साप जे आहेत ट्री स्नेक म्हणून आहेत, कॅट स्नेक म्हणून येतात, ट्रिंकेट म्हणून जरी साप येतात, ते शेपट्या वगैरे हळून आपल्याला राग दर्शवून दाखवतात आपल्याला। पण मग मला सांग, जेव्हा तू साप पकडायला जातोस तेव्हा बेसिकली साप हाताळताना काय काळजी घेतली पाहिजे? साप हाताळताना बेसिकली काळजी म्हणजे आता जसं बिनविषारी हाताळतो आम्ही, आपण जे सहजासहजी हाताळतो तसं विषारी साप आपण हाताळू शकत नाही। जेवढं बॉडीपासून जेवढं लांब ठेवता येईल आणि सेफ्टी करून जेवढं त्याला पिशवीत भरता येईल तेवढं बघतो। आणि अदरवाईज समजा रात्री कधी कॉलला गेलो तर तिकडे हॅलोजन वगैरे त्यांना सांगतो, आवर्जून कृपा करून हॅलोजन लावा, आणि ते करून मग तेवढी सगळी अरेंजमेंट करूनच मग साप पकडायला जातो आम्ही। ओके, अच्छा। पण आता समजा मला हा साप हाताळायचा असेल तर तो म्हणजे बिनविषारी असला तरी आणि साप चावला तर त्याचे काय म्हणजे काय धोके असतात बिनविषारी साप चावला तर? बिनविषारी साप जर धोका काही नसतो, एक टीटीचे इंजेक्शन्स घ्यायचे असतात, कारण तो कंटिन्यू उंदीर, बेडकं हे ते खात असतात। भले तो विषारी नसेल तरी त्याची गँग्रीनचे जंतू असतात त्याच्यामध्ये सगळे ते, त्यामुळे टीटीचं इंजेक्शन घेणं योग्य। ओके, आता मी हा साप थोडासा हाताळून बघणार आहे आणि त्याच्याशी मैत्री देखील करण्याचा प्रयत्न करणार आहे। आय होप मला काही होणार नाहीये, आणि मनीष मला त्या कामी मदत पण करणार आहे। पण आपल्याबरोबर शची सुद्धा आहे, जी सर्पमित्रांबरोबर आहे। शची, मनीष कडून हे जाणून घ्यायला आवडेल की सापांचा ज्यांना अभ्यास करायचा असेल त्यांच्यासाठी काही पुस्तकं आहेत का? बरोबर आहे, आपण तर बेसिक माहिती तर घेतली मनीष कडनं सापांबद्दलची। पण मला सांग मनीष की या विषयावर काही वेबसाईट्स किंवा उपयुक्त पुस्तकं आहेत का की ज्याच्यामुळे आपल्याला थोडंसं काहीतरी अभ्यास करता येईल सापांचा किंवा त्याच्याबद्दल माहिती मिळू शकेल? त्याच्या वेबसाईट आहे POZAsia.org म्हणून एक साईट आहे। परत आणखीन काही पुस्तकं आहेत, जसे निलिम कुमार खैरे, अमित सय्यद, रोमन स्विटेकर, मारुती चितमपल्ली, काणकोणकर यांची बरीच काही पुस्तकं आहेत, आणि त्यातून बरेच काही शिकता येण्यासारखं आहे। सर्पमित्रांनी सुरुवातीला ह्या पुस्तकांचा चांगल्यारीत्या अभ्यास केला तर पुढे हाताळणी आणि सापाची माहिती बरीच काही मिळू शकते। पण मग जेव्हा तुम्ही असे साप म्हणजे लोकांनी रेस्क्यू करायला जाता किंवा साप पकडायला जाता, तेव्हा या पुस्तकांचा तुम्हाला कितपत आधार होतो, किंवा काही त्याच्यामध्ये काही इक्विपमेंट सांगितलेली आहेत का की साप पकडताना काठी वापरायची किंवा काही चिमटे वापरायचे? इक्विपमेंट्स बरेच सांगितलेले आहेत। प्रत्येक वेळी का जॉब वगैरे वरून जाणं, डायरेक्ट जाणं, त्यावेळी इक्विपमेंट्स घेऊन जाणं
फार कठीण असतं. तर तेव्हा तिकडे बाजूच्याकडनं काठी वगैरे घेऊन ते, कारण दरवेळेला पोझिशन एकसारखी नसते, कौलात असतो, भिंतीत असतो, कधी जमिनीत असतो. तर सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे पकडावं लागतं. त्यामुळे ह्या गोष्टी घेऊन फिरणं शक्य होत नाही. घेणं गरजेचं आहे. असेल समजा घरी तर आम्ही ते सगळं घेऊन जातो, नाही तर जॉबवरून सुटल्यावर हे घेणं शक्य होत नाही ते. अच्छा, पण मग अशा एखाद्या वेळी खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे की तू सोडवायला गेलायस असं सापाला आणि खूप त्रास दिलाय, खूप वेळ चाललाय की 1 तास 2 तास पकडताय तुम्ही, पकडता येत नाहीये, असा एखादा काही प्रसंग झालेला आहे का? प्रसंग म्हणजे तसे बरेच झाले, पण त्याच्यात एक आठवणीचा प्रसंग तुम्हाला सांगतो. मी MIDC मध्ये फेज 2 मध्ये मेट्रोपॉलिटन कंपनीच्या समोर गेटच्या इथे मोठे कडपा पडला होता. त्या कडपाच्या खाली कडपा उचलला तर धामण होती त्याच्या खाली. तर धामण उचलला आणि नुकतं जॉबवरून सुटून तिथे गेलो होतो. कोणी बाकीचे मेंबर्स पण सगळे जॉबला असल्या कारणे ते उशीर आहे थोडे. तर गेलो तिकडे खाली, बाजूची जो वॉचमॅन होता त्याची मदत घेतली. त्याला विश्वासात घेतला, त्याला सांगितलं की असा असा साप खाली आहे, तर आपल्याला हा साप पकडायचा आहे. जर इकडून नाही पकडला तर कंपनीतल्या मोल्टमध्ये जाऊन परत आपल्याला काय भेटणार नाही. लाईट वगैरेची सोय केली आणि म्हटलं तू फक्त कडप्पा उचल. अंगाने भलदंड असल्या कारणाने त्याच्यावर पूर्ण विश्वास कडप्पा उचलायच्या लायकीचा होता. आणि मग मी त्याच्या खाली जातो आणि त्याला काढतो, तुला काही धक्का लागणार नाही. पण मी जेव्हा खाली गेलो आणि त्याला पकडला, तर ज्यावेळी चळवळ बघून त्याची मानसिकता बदलली आणि तो कडप्पा त्यांनी सोडून दिला. अच्छा, हा एक वाईट अनुभव आला. मग आणि जो तुझ्या डोक्यात किंवा पाठीवर पडलं. जास्त काही झालं नाही मला, अच्छा. पण हा एक अनुभव आला मला. ओके, म्हणजे सापाला वाचवायला स्वतःचा जीव देखील थोडा सेफ ठेवणं जरुरी असतं. पण मग मनीष मला सांग की जेव्हा सापाच्या तू मगाशी वेगवेगळ्या स्वभावाबद्दल सांगितलं, वैशिष्ट्याबद्दल सांगितलं, पण साधारण एक लाईफ स्पॅन किती, आयुष्य किती असतं सापांचं? सापाचं जसं आता नागाचा घ्या 10 वर्ष असतं, नानेटीचं घ्या 5-6 वर्ष, जास्तीत जास्त अजगराचं घेतलं तरी 30-32 पर्यंत अजगराचं वय आहे. त्याच्या पुढे नाही. ओके, पण मला सांग जेव्हा त्यांचा जुगण्याचा मोसम असतो, हंगाम असतो, तेव्हा नागाच्या किंवा सापाच्या नेहमीच्या वागणं ह्याच्यामध्ये काही बदल होतो का? कारण त्यांच्यासाठी तो खूप महत्वाचा काळ असतो. आता उदाहरणार्थ कसं द्यायचं म्हटलं, आता जूनमध्ये आला तर जूनमध्ये बरेच कॉल्स येतात की आमचे ते 10 नानेटे आलेत, आमचे 3 नानेटे आले आहेत, तर एक मारला तर दुसरा येतोय, सगळं महाग धरतंय. पण ॲक्च्युअली परिस्थिती अशी असते की जेव्हा नानेट्यांमधली जी मादी माझावर येते, ते एक प्रकारचा स्त्राव सोडते. म्हणजे एक स्त्राव रोडच्या साईडने एक जंगलात स्त्राव सोडते. पण जेवढ्या त्या एरियामधले जेवढे मेल्स आहेत नानेट्यांमधले, ते सगळे त्या स्त्रावला अट्रॅक्ट होतात आणि मग त्या मादीच्या मागे येतात. म्हणजे खरं तो त्यांना फॉलो करण्यासाठीचा तो एक हे असतो. समजा त्यातली फिमेल जर तिथे मारली गेली तर ती फिमेल लोक घेऊन फेकून देतात आणि त्या फिमेलच्या वासावरती एकसारखे ते मेल त्या ट्रॅपवर येत असतात. त्यामुळे लोकांच्या मनात काय येतं की आपला याला मारलाय ना, ते आपल्या चावाला सगळे आले. आणि त्यांच्यात जर समजा फिमेल असेल जिवंत तिकडे, जर वेळ परिस्थिती त्यांना चांगली व्यवस्थित मिळाली तर ते फिमेलवर समागम करण्यासाठी एकमेकात भांडणं होतात आणि त्यांच्यात जो जिंकेल तो त्या फिमेलवर समागम करतो. म्हणजे जे लोकांची अंधश्रद्धा असं की डूग धरणं, तर तसं काही नसतं. तो एक त्या नाग जी मादी साप असते तिला फॉलो करण्यासाठी सगळे नर आलेले असतात. ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आपण ज्याला डूग धरणं म्हणतो ते तसं काही नसतं. तो एक सापांचा जुगण्याचा जो हंगाम असतो त्याच्यातली एक महत्वाची घटना असते. आणि अशी बरीच माहिती मी वाचणार आहे, मनीषकडची पुस्तक इंटरेस्टिंग ती देखील बघणार आहे. पण आता आपण जाणार आहोत शचीकडे जाऊयात. शची, तू जो मगाशी साप दाखवलास त्याचं काय झालं? म्हणजे तुम्ही सगळे मिळून तो या डोंगरात त्याला सोडून देणार आहात का? मला आत्ता एक ताजा साप मनीषनी पकडलेला आहे, कालच पकडलाय, ज्याला आपण रिलीज करणार आहोत आता. मनीष मला सांग, हा कुठे मिळाला तुला साप? हा डोंबरीत पश्चिमेला 52 एरियामध्ये मिळालेला साप आहे. धामण जातीचा बिनविषारी साप आहे. ओके, आणि बापरे खूप लांब आहे. काय काय वजन आहे साधारण आणि किती वयाचं आहे? ते 1 किलो वजन असेल आणि अंदाजे त्याचं वय 3-1 वर्षाचं आहे. अच्छा, ओके ओके. पण मग आपण रिलीज त्याला करतो सापाला, म्हणजे एक्झॅक्टली काय करतो? रिलीज करतो म्हणजे आपण त्याला जसं मुबलक खाणं मिळेल, आजूबाजूला पाणी आणि लपायला जागा, अशा ठिकाणी सोडतो त्याला. ओके, हा आता आपण सोडतोय. अच्छा, पण सोडल्या बरोबर तो लगेच आपला रस्ता जायला लागतो? आपल्या लपायला जागा, पाणी जसं शोधत राहतो तिकडे तो. अच्छा, पण मग साधारणतः असं होतं का की इथे सोडलाय साप आणि मग नंतर कुठे पुढे गावकऱ्यांना मिळाला, म्हणजे काय साधारण जागा बघावी लागते साप सोडताना? साधारण अशी बघावं लागते जागा. आता बिनविषारी साप सोडताना आम्ही जवळ मानव वस्तीपासून 5 किलोमीटर पर्यंत अंतर लांब सोडतो. समजा विषारी असेल तर त्याच्या अजून भरपूर लांब जाऊन सोडतो, जिथे माणूस जात नाही जास्त करून. अच्छा,
ह्यानी काही उपद्रव होत नाही आपल्याला. पण विषारी साप चुकून समजा जर एवढा अंतरात सोडला, आजूबाजूला शेतकरी वगैरे असतात त्यांना चावू नये, प्रॉब्लेम होऊ शकतो. अच्छा, ओके, थँक्यू. आपल्याला खूप सापांबद्दलची खूप वेगळी आणि इंटरेस्टिंग माहिती आज मिळालेली आहे. बॅक टू स्टुडिओ. बरोबर, खरंच आपल्याला वेगळी आणि इंटरेस्टिंग माहिती सापाबद्दल मिळतीये. महाराष्ट्रामध्ये घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.